ब्रेकनंतर बघूयात गणपतीला उद्या भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे। गेली 2 वर्ष कोरोनामुळे विसर्जनाच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती, मात्र यंदा तसं कोणतंही बंधन नसल्यानं सर्वत्र विसर्जन मिरवणुका या जल्लोषात निघणार आहेत। यासाठी पालिकेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेकडून समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे। प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे। यासाठी तब्बल 10,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। समुद्रकिनारी आणि प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीवरक्षक तैनात करण्यात आले। विसर्जनासाठी जय्यत तयारी करण्यात आली। आपण बघतोय, आपण जर पाहिलं तर ही तयारी नेमकी कशी बघा। 188 नियंत्रण कक्ष जे आहेत ते स्थापित करण्यात आलेत। त्याचबरोबर 188 नियंत्रण कक्ष असणार आहेत। 45 मोटार बोट, 39 जर्मन तराफांची व्यवस्था आहे। प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्ष जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत। विसर्जन स्थळी 786 जीवरक्षक तैनात आहेत। प्रकाश व्यवस्थेकरता 3069 फ्लड लाईट्स आहेत, 71 सर्च लाईट्स आहेत, 188 प्रथमोपचार केंद्र जे आहेत ते सज्ज असणार आहेत। तर 83 रुग्णवाहिका देखील लोकांच्या सेवेकरता आहेत। 357 निर्माल्य कलश, 287 निर्माल्य वाहनं, सुरक्षा व्यवस्थेसाठी 48 निरीक्षण मनोरे हे उभारण्यात आले। चौपाट्यांवर 460 पोलादी प्लेटची व्यवस्था करण्यात आली आहे। आवश्यक तिथं संरक्षक कठडे, 134 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील सुरू करण्यात आली आहे। अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरचा गणपती हा दरवर्षीच आकर्षणाचा विषय ठरतो। विरोधी पक्षनेते अजित पवारांनीही नाना पाटेकरांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं। पुणे जिल्ह्यातील सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावात नाना पाटेकरांचं फार्म हाऊस आहे आणि यावेळी नाना आणि अजित पवार या दोघांमधील जिव्हाळ्याचं नातं पाहायला मिळालं। मनमोकळेपणाने गप्पा मारत अजितदादांनी नानांच्या शेतात असलेल्या गोठ्यात देखील हजेरी लावली। गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांनी नाना पाटेकरांचं घर, शेती आणि परिसराची देखील पाहणी केली। यानंतर अजित पवारांनी घरच्या आवारात वृक्षारोपण देखील केलं। राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी मालेगावमधील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली। गणेश मंडळांमधील आरास आणि देखावे पाहण्याकरता त्यांनी ही भेट दिली। दादा भुसेंनी बाप्पांचं दर्शनही घेतलं। होतो वर्षान एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी। तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी गणरायाची आरती केली। नवीन आलेल्या सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होण्याकरता बाप्पांचा आशीर्वाद आमच्यावर राहू दे अशी प्रार्थनाच त्यांनी यावेळी केली। आली कशी पहा आज वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाणे समाधान होतं। सर्व महाराष्ट्रावर आणि विशेषतः पुण्यावर देवाचा आशीर्वाद आहे आणि माझी खात्री आहे की नवीन आलेल्या सरकारच्या माध्यमातून खूप चांगलं काम होण्यासाठी दगडूशेठ हलवाई गणपती रायाचे आशीर्वाद आमच्या सर्वांच्या मागे राहतील। स्वतः मुख्यमंत्री दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आलेले होते। आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयात, जिथे बाप्पा स्थापित करण्यात आलेले आहेत। माजी महापौर किशोरी पेडणेकर त्या ठिकाणी खास बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत।
यानंतर बघूयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पुण्यातील